तर आज आपण बनवूया मुगाच्या डाळीपासून क्रिस्पी आणि महिनाभर टिकणारी टेस्टी रेसिपी आहे ही। तर याला मठरी सुद्धा म्हणतात बहुतेक। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा। तरी मी इथे 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। ती मिक्सर मधून छान पेस्ट तयार करायचं आहे आणि अर्धी वाटी त्यात रवा घेतलेला आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, हळद आणि ओवा, चवीनुसार मीठ, तिखट घ्यायचे आणि तेल सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मैदा टाकायचा आहे। तर मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये। जेवढा आपल्या डाळीचा जो ओलापणा आहे ना त्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ते। तर 1 वाटी मला पूर्ण इथे पीठ लागलेलं आहे मैद्याचं। तर हे बघा मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि त्याला झाकण ठेवायचं आहे। इथे मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे छान कडकडीत गरम करून। त्यात टाकून त्याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान पातळ आपल्याला पोळ्या करायच्या आहेत। तर हे बघा अशा पद्धतीने पोळी तयार केली की आपण जे सारण तयार केलं होतं त्याला साठा सुद्धा म्हणतात। तर तो इथे लावून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने त्याचा छान रोल तयार करायचा आहे। असा रोल तयार केला की त्याला आपण छोटं छोटं असं कट करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने। हे ना मठरी नाही, खूपच छान लागते खायला आणि महिनाभर सुद्धा टिकते आणि शिवाय मुगाच्या डाळीची आहे, पूर्ण मैद्याची पण नाही आहे ती। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी पदार्थ आहे हा। तर हे बघा अशा पद्धतीने कट केलं की त्याला हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे बस। खूप जास्त पातळ पण नाही करायचं आहे, आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। हे बघा सर्व मी इथे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आणि हे मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅस फुल वगैरे अजिबात करायचा नाही, नाहीतर मग त्या क्रिस्पी बनणार नाहीत आणि सॉफ्ट होतील फार। तर आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे सर्व तळून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने ते तळून तयार आहेत आणि खूपच टेस्टी लागतात। तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा। हे बघा मस्त असे छान क्रिस्पी झालेले आहेत।